सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला असून दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं निसर्गातील पाण्याचे स्रोत आटू लागलेत. वाढत्या उष्णतेमुळे आणि जंगलातील झाडांच्या कमतरतेमुळे वन्य पशु पक्ष्यांना जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक पक्षी पाण्याअभावी आपला जीव गमावत असून त्यांच्या संख्येत मोठी घट होतीये. ही बाब लक्षात घेऊन चार्मोशी तालुक्यातील कुनघाडा रई येथील निसर्गप्रेमी तरुण नामदेव तुळशीराम वासेकर यांनी पक्षी मित्र उपक्रमातून पक्ष्यासाठी चारा आणि पाण्याची सोय करून एक आदर्श निर्माण केलाय. पक्षी हे निसर्गाच्या जैविक साखळीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. पक्षी निसर्गाचं संतुलन राखण्याचं काम करतात. वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. पक्षी आणि निसर्ग वाचवणं ही आज काळाची गरज आहे. प्रत्येकानं आपल्या घराभोवती झाडे लावून पक्ष्यांना आकर्षित करणं आणि त्यांच्या निवाऱ्याची सोय करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असं मत त्यांनी व्यक्त केले. पर्यावरणाप्रती असलेली आपली ओढ लक्षात घेऊन नामदेव वासेकर यांनी आपल्या घराच्या परिसरात विविध प्रकारची झाडं लावली आहेत. यात प्रामुख्यानं आंबा, जास्वंद, कडुनिंब, रिठा, पेरू, आवळा, जांभूळ, बदाम अशा झाडांचा समावेश आहे. ही झाडं केवळ परिसराचं सौंदर्य वाढवत नाही तर पक्ष्यांना घरटं बांधण्यासाठी सुरक्षित जागाही उपलब्ध करून देतात. उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची होणारी घालमेल ओळखून नामदेव वासेकर यांनी सर्व झाडांवर पक्ष्यांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्यानं भरलेले प्लास्टिक डबे, मातीचं रांजण, पाणपोई आणि चाऱ्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असून वन्यजीवांप्रती त्यांनी दाखवलेली ही आपुलकी संपूर्ण परिसरात आणि तालुक्यात चर्चेचा विषय ठरती आहे. पक्षी हा निसर्गातील जैविक घटक असून पक्षी वाचवणे काळाची गरज आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण झपाट्याने वाढ होत चाललेली असून उन्हाळ्याचे चटके आणि पक्ष्यांचा जीव धोक्यात चाललेला आहे. गेले 6 वर्षापासून पक्ष्यांसाठी पाणपोईची व्यवस्था केलेली आहे. मी स्वतः माझ्या घरासमोर 20 ते 25 झाडं लावण्याचं मोठं केलं आणि त्याच झाडावर पक्ष्यांना चारा, पाणी याची व्यवस्था केलेली आहे. आणि माझ्या घरी चिमणी पक्षी येऊन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.